नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आहे वसंत पंचमी। वसंत पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। वसंत पंचमीच्या दिवशी आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी कोणते उपाय करायचे जेणेकरून ते अभ्यासात हुशार राहतील आणि यशस्वी होतील, एकाग्रता वाढेल, यासाठी काही छोटे छोटे उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। मधाचा असा एक कोणता उपाय आहे तो आपल्याला पाहायचा आहे। खूप छोटासा उपाय आहे आणि तो आपल्याला करायचा आहे, जेणेकरून मुलं अभ्यासात हुशार राहतील आणि त्यांना कोणत्याच अडचणी येणार नाहीत। तर खूप सोपा उपाय आहे, ते आपण व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल। वसंत पंचमीचा पवित्र आणि अत्यंत शुभ दिवस हा ज्ञान, विद्या आणि बुद्धीची देवता असलेल्या देवी सरस्वतीला समर्पित आहे। आणि आज आपण वसंत पंचमीच्या या मंगल दिवशी देवी सरस्वतीची पूजा का केली जाते आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईने कोणते प्रभावी उपाय या दिवशी करावेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। वसंत पंचमी हा दिवस बुद्धीचा विकास, शिक्षणातील प्रगती, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी श्रद्धा आणि शुद्ध भावनेने केलेली देवी सरस्वतीची पूजा मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणते। विशेषतः वसंत पंचमीच्या दिवशी आईने मनापासून केलेले उपाय हे मुलांसाठी अधिक शक्तिशाली ठरतात, असेही म्हटलं जातं। चला तर मग देवी सरस्वतीची कृपा आशीर्वाद कसा मिळवावा जाणून घेऊया सविस्तरपणे। वसंत पंचमीला वसंत ऋतूची सुरुवात होते आणि हा दिवस बुद्धी, विद्या, कला आणि सर्जनशीलतेचा विकास करण्यासाठी आदर्श दिवस मानला गेला आहे। वसंत पंचमी ही माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते। या दिवशी कामदेव आणि त्यांची पत्नी रती यांचीही पूजा केली जाते, जेणेकरून गृहस्थ जीवन सुखमय होते आणि आनंदी राहील। पण मुख्यत्वे हा दिवस देवी सरस्वतीला समर्पित आहे। विशेष म्हणजे या दिवशी लहान मुलांचा अक्षर अभ्यास म्हणजे विद्यारंभाला सुरुवात केली जाते किंवा अक्षरारंभ करून घेतला जातो। असं मानलं जातं की वसंत पंचमीच्या दिवशी मुलांच्या जिभेवर मधाने एम, श्री किंवा ओम असे अक्षर लिहून त्यांची बुद्धी तीक्ष्ण होते आणि बौद्धिक विकास होतो। तसेच काही ठिकाणी अन्नप्राशन करण्याची पद्धत आहे। तुम्ही जर आपल्या बाळाचा अन्नप्राशन सोहळा ठेवणार असाल तर या दिवशी आवर्जून आई वडिलांनी वसंत पंचमीच्या दिवशी मुलांसाठी आणखी कोणते उपाय करावेत, तर मुलांच्या शिक्षणात प्रगती, एकाग्रता आणि यश मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय करावेत। नंबर 1, वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची विशेष पूजा करावी किंवा मुलांसाठी देवी सरस्वती समोर पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी। मुलांच्या प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना करावी। पिवळे वस्त्र परिधान करावे, कारण पिवळा रंग सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञानाचं प्रतीक आहे। दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे पिवळ्या रंगाचा या दिवशी देवीला विशेषतः पिवळ्या रंगाची मिठाई, हळद कुंकू लावलेली फळं अर्पण करावी आणि घरात पिवळ्या रंगाची सजावट विशेषतः या दिवशी करावी। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या अभ्यासाच्या वह्या, पुस्तकं, पेन किंवा बाकीचे काही साहित्य असतील तर ते देवीसमोर ठेवावे, त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि त्यानंतर या सर्वांचे पूजन करूनच अभ्यासाला सुरुवात करावी। तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे देवी सरस्वतीच्या मंत्राचा जप वसंत पंचमीला विशेषतः ओम ऐं सरस्वते नमः, ओम ऐं ह्रीं सरस्वते स्वाहा या मंत्राचा 21 वेळा जप मुलांसोबत करावा। त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते आणि बुद्धी तीक्ष्ण होते। चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या नावाने गरजू व्यक्तींना किंवा मुलांना शैक्षणिक साहित्य, कपडे, वस्तू दान करावे। पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी मुलांच्या जिभेवर सोन्याची काडी, चांदीची काडी किंवा तुळशीची काडी मधामध्ये बुडवून मुलांच्या जिभेवर ओम किंवा ऐं हा मंत्र लिहावा। त्यानंतर सरस्वती पूजन करावे। तांदळाने भरलेली ताटली घ्यावी आणि मुलांकडून एका बोटाने अक्षर लिहून घ्यावे। या दिवसापासून अक्षरांचा आरंभ या दिवसापासून सुरू करावा। काळ्या रंगाची पाटी आणि पेनाचाही या दिवशी विशेष पूजन करावे। या दिवशी विशेष करून पेन आणि पुस्तकाला सरस्वती स्वरूप मानून पूजलं जातं। त्या व्यतिरिक्त उच्च शिक्षणासाठी वसंत पंचमीला आणखी काही उपाय केले जाऊ शकतात, जसे स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणात यश हवे असेल त्यांनी मुलांच्या हातून ब्राह्मणांना वेदशास्त्र प्राचीन दान करावे। तसेच 6 मुखी रुद्राक्ष धारण करणे या दिवशी फायद्याचे मानले गेले आहे। मात्र यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि 6 मुखी रुद्राक्ष हे तज्ज्ञांच्या सहाय्याने धारण करावे।
या सर्व उपायाने मुलांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा नक्कीच येते, शिवाय बुद्धीचा विकास होतो आणि यशाच्या मार्गावर यशस्वी वाटचाल होण्यासाठीही मदत होते. तर मंडळी, वसंत पंचमीचा हा फक्त उत्सवाचा दिवस नाही, तर हा ज्ञानाची सुरुवात, नव्या सुरुवातीचा दिवस मानला गेला आहे. देवी सरस्वतीचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. तर आपल्या मुलांसाठी नक्की हे उपाय करून बघा आणि तुमच्याकडे वसंत पंचमीला आणखीन कोणते नवीन उपाय करत असतील तर ते आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून त्याचा फायदा सगळ्यांना मिळेल. तर वसंत पंचमीला आपल्या मुलांसाठी आईवडिलांनी काय करायचं तर हे थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.